दरम्यान हिंगोली जिल्ह्यात आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। तर मागील आठवडाभरापासून डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय आणि त्यातच पेट्रोलचा देखील तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। अनेक पेट्रोल पंपांवर आज दिवसभर पुरेल इतकाच पेट्रोलचा साठा उपलब्ध असल्याचं बोललं जात आहे। याचा आढावा घेत नागरिकांशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये आजपासून वाढ झालेली आहे। खरं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील आठवडाभरापासून डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे। मी सध्या एका डिझेल पंपावर आहे। आपण बघू शकता या ठिकाणी डिझेल जे आहे ते संपुष्टात आलेलं आहे, कारण अनेक पंपावर जे आहे ते डिझेल जे आहे ते अशा प्रकारे बोर्ड लावण्यात आलेले आहेत, डिझेल नो स्टॉक असं लावण्यात आलेलं आहे। खरं तर सध्या शेतीची कामे सुरू आहेत, त्यातच आता डिझेल संपुष्टात आलेलं आहे आणि डिझेलचे दर देखील वाढलेले आहेत। आपण बघू शकता या ठिकाणी जे डिझेल पंप पेट्रोल पंप आहे त्याच्या बाहेर जे आहे ते असे बॅरिकेड्स लावलेले आहेत, जेणेकरून मोठे वाहनं जे आहे ते पंपामध्ये येऊ शकणार नाहीत। कारण जे आहे ते डिझेलचा तुटवडा झाल्याने जे वाहतूक आहे त्या वाहतुकीवर देखील मोठा परिणाम होतोय। आपण बघतोय की आज जे आहे ते पेट्रोलच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। आज पेट्रोलच्या किमती देखील वाढलेल्या आहेत। आपल्यासोबत नागरिक आहेत। दादा, पेट्रोलच्या किमती वाढल्या, आता काय सांगाल? सर्वसाधारण असं म्हणायचंय की माणसाचे जीवन सगळ्यात अवघड होत चाललेले, जसं गॅसचं असेल, पेट्रोलचं असेल। आता हळूहळू असं लक्षात येत आहे की समजा जर पेट्रोलचे तुटवडे जर होत असेल तर पुढे चालून त्या गाड्या बंद होतील आणि माणसाचा रोजगार जे आता गाडीवर आपण फिरतो, आता आमचं गाडीवर काम आहे, आम्ही फिरतो, तर आम्ही काम कसं करायचं? दादा, पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, पेट्रोलची कमतरता देखील भासत आहे, कसा परिणाम होणार आहे शेतीवर? परिणाम तर वाईटच होणार आहे। कारण कसं आहे, आता वाढत्या महागाईमुळं समजा असं जर वाढतं चालू असलं तर गोरगरीब चिंतेत जाणार आहे। कारण असं व्हायला नाही पाहिजे, सरकारनं याची दखल घ्यायला पाहिजे। आमचं सर्वसामान्य शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की पेट्रोल पंपावर जे आहे ते आज किमती वाढलेल्या आहेत, त्याचबरोबर पेट्रोलचा तुटवडा देखील होत असले आपण बघू शकता। मी कॅमेरामॅनला विनंती करेल, या ठिकाणी जे आहे ते 108 रुपये 41 पैसे जे आहे ते पेट्रोलचे आजचे दर आहेत आणि कालचे दर बघायला गेलं तर 105 रुपये 27 पैसे असे पेट्रोलचे दर होते। मात्र पेट्रोल सुद्धा कमी असल्याचं येथील पेट्रोल पंप चालक सांगतायत। दादा, किती पेट्रोलचा स्टॉक आहे, डिझेलचा किती स्टॉक आहे? सध्या आमच्याकडे डिझेलचा स्टॉक जो आहे तो केवळ 2728 लिटर आहे आणि पेट्रोलचा जे स्टॉक आहे, साध्या पेट्रोलचा स्टॉक तो 2000 आहे। किती दिवस पुरेल पेट्रोल? आमच्या विक्रीच्या हिशोबाने खूप झालं, संध्याकाळपर्यंत, दुपारपर्यंत बस। त्याच्या गाडी कधी येईल काही? गाडीचं सांगता येत नाही। जर गाडी भरली असेल तर 4 वाजेपर्यंत येऊ शकते, नाही भरली तर उद्यावर। निश्चित आपण बघतोय की आज जे आहे ते पेट्रोलच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। डिझेल तर हिंगोली जिल्ह्यातलं संपलेलं आहेच, मात्र संध्याकाळपर्यंत पेट्रोल देखील संपणार असल्याची शक्यता पेट्रोल चालकांकडून वर्तवण्यात येत आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।